असुरांचा नाश करण्यासाठी विष्णू देवाने वेगवेगळे रूप घेतले आणि असुरांचा नाश केला, सत्याचा विजय झाला. पण कधी कधी विष्णू भगवानही हतबल झाले आणि मग त्यांनी आवाहन केलं आदिमायेला. कारण स्त्री हे शक्तीचं रूप आहे, देवी ही शक्ती म्हणून गणली जाते आपल्या भारतवर्षामध्ये. अशीच काहीशी पौराणिक कथा घेऊन येत आहेत आई कला मंच सिंधुदुर्गहून. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत केलं आहे. देवी धाव, देवी देवी पाव, देवी अवतार घे, माय माऊली अवतार घे, या दृष्टापासून आम्हाला वाचव देवी. सजीवांचा संहार कर देवी, सजीवांचा संहार कर, वाचव देवी वाचव, याचा नाश कर. अवतार घे म्हणतोय देवी, अवतार घे, नाश कर याचा, नाश कर याचा देवी, नाश कर. भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. आधी मी मुग्धाला विनंती करेन की तिने बोलावं. छान झाला प्रयोग, पण मला जेवढी छान सुरुवात झाली ना, तेवढा शेवट जरा तुम्ही पसरवला असं मला वाटलं. म्हणजे मला असं समाधान पूर्ण नाही झालं, मला अजून हवं होतं काहीतरी असं वाटलं. मकरंद सरांना काय वाटतं? मी फक्त अशा गोष्टी वाचल्या होत्या की असुर सुरांमधलं जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा तोंडातनं ज्वाळा बाहेर पडायच्या आणि हा रेडा खरंच त्याच्या तोंडातनं जेव्हा ती आग आली, मला खरंच एक अफाट काहीतरी बघतोय असं वाटलं. काय सुरुवात झाली होती ती, आणि त्याच्यावर तू बसलास. म्हणजे आपण म्हणतो ना की अशी सुरुवात झाल्यावर अरे बाप रे, आता हे लोक काय करणार.
आणि मग मी खुश नाही झालो. कारण का त्या युद्धात, द्वंद्वात तेवढी मजा नव्हती. आणि तुमची कल्पकता जी आहे तुमची, ती अचानकपणे आपण म्हणतो ना की कुठे लुप्त झाली की काय, पडद्याआड गेली की काय, काय झालं काय, ज्यांनी अशी सुरुवात केली ते कुठे हरवले. कधी कधी होतं असं. पण लक्षात ठेवा, एखादी भन्नाट आयडिया आली की त्याच्याबरोबर अजून 3 अशा आयडियाज यायला पाहिजेत की ज्याच्यामुळे ही भन्नाट आयडिया थोडी कमी वाटेल. पाहूया आपण किती पदकं मिळत आहेत. मुग्धा, मी तुम्हाला देणार आहे 8 मेडल्स. 8 पदकं मिळालेली आहेत मुग्धाकडून. मकरंद सर, 8 पदक. 8 आणि 8 16 पदकं मिळालेली आहेत. धन्यवाद.